सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 2026 मधील अधिक महिना सुरू झालेला आहे. 17 मे ते 15 जून असा हा अधिक ज्येष्ठ महिना असणार आहे. सोन्यासारखा हा महिना असतो. जेवढी सेवा होईल ना तेवढी आवर्जून करा. तुम्ही ज्या देवांना इष्टदेवतांना मानतात ना त्या देवांची सेवा करायची आहे. आणि आपल्याला अधिक महिन्यामध्ये मंगळवार आणि शुक्रवार आपल्या कुलस्वामिनीची सुद्धा विशेष सेवा करायची आहे. इतकं भरभरून फळ मिळेल ना. कितीही अडचणी असू द्या, आर्थिक अडचणी ज्या घरात असतील ना त्या सर्व स्त्रियांनी, माझ्या सर्व महिलांनी शुक्रवार असो अधिक महिन्यातील किंवा मंगळवार आपल्या कुलदेवीची सेवा जरूर करा. आणि 2 विड्याची पानं देवी आईच्या चरणी जरूर अर्पण करा. मग तुम्ही गोड पानाचा जरी विडा अर्पण केला, नंतर तो विडा प्रसाद स्वरूप तुम्ही सर्वांनी घरात प्रसाद स्वरूप खाऊ शकता. नाही जमलं तर 2 विड्याची पानं घ्या, चांगली देठाची हिरवीगार, धुवून घ्या, पुसून घ्या. त्यावर थोडीशी साखर ठेवा, 2 लवंग ठेवा, दोन्ही हातात ती विड्याची पानं घ्या आणि तुमच्या मनातील इच्छा बोलून आपल्या कुलस्वामिनीला अर्पण करा. इतका सोन्यासारखा आशीर्वाद मिळेल की तुमच्या सर्व इच्छा क्षणात माता लक्ष्मी आपली कुलदेवी जरूर पूर्ण करेल. सुंदर उपाय आहे विड्याची पानं. तुम्हाला जर जास्त विड्याची पानं मिळाली तर आवर्जून देवी आईचा फोटो असेल, किमान महिन्यातून एकदा का होईना या अधिक महिन्यात मंगळवार शुक्रवार, एखाद्या मंगळवार शुक्रवार जरी ही सेवा केली तुम्ही चालेल. तुम्हाला जर दर मंगळवार शुक्रवार करायची असेल, दर मंगळवार शुक्रवार तुम्ही गोड पानाचा विडा अर्पण करू शकता. आता नाही जमणार माझ्या सर्व महिलांना एवढ्या वेळा, तर मग एक वेळा जरी तुम्ही महिन्यातून या एक वेळा जरी अर्पण केला गोड पानाचा विडा किंवा पानांची माळ जरी अर्पण केली, त्याला 2-2 लवंगा अर्पण करू शकता तुम्ही. विड्याचं पान आणि 2 लवंगा अशी सुद्धा माळ तयार करून आपल्या कुलस्वामिनीला अर्पण करू शकता. नाही जमलं, मी तुम्हाला सांगितलं, 2 विड्याची पानं घ्या, त्यावर थोडी साखर ठेवा, 2 लवंग ठेवा आणि तुमच्या देवी आईच्या चरणी ती 2 विड्याची पानं अर्पण करून द्या. नंतर तुम्ही विड्याची पानं ती निर्माल्यात टाकू शकता. ती 2 लवंग आणि थोडी साखर असेल, तुम्ही प्रसाद स्वरूप खाल्ली तरीही चालेल. तर आपल्याला अधिक महिन्यामध्ये काही नियमांचं पालन जरूर करायचं आहे. मांसाहार, मद्यपान होणार नाही, कुणाचा अपमान होणार नाही याची जरूर काळजी घ्यायची आहे. महिलांनो, फक्त आपली माऊली आणि आपण एवढंच बघा. या महिनाभरात इतकं भरभरून फळ मिळणार आहे. कुणाचीच निंदा नालस्ती करू नका. आणि कुणी तुमची निंदा नालस्ती करत असेल तरी पण त्याला प्रतिउत्तर करू नका. देव आहे, उत्तर आपला देव देणार आहे. म्हणून तुम्हाला रडवत जरी कोणी असेल ना, कुणालाच काही अपशब्द बोलू नका. आणि आपल्या वास्तूत तर अजिबात नाही. तुम्हाला आज रडवत आहे, उद्या तो रडणार आहे, हे 100 नाही 1000% खरं आहे. कलियुग आहे. देव इथंच करायला लावतो आणि इथंच भरायला लावतो. म्हणून कुणालाच प्रतिउत्तर करू नका आणि कुणाविषयी अपशब्द आपल्या वास्तूत बोलू नका. कुणाच विषयी निंदा नालस्ती करू नका. या महिन्यातच काय तर कधीच कुणाची निंदा नालस्ती करू नये. कुणाच्या डोळ्यामध्ये आपल्यामुळे पाणी येईल ना, तर असं तर कधीच वागू नये. तर अधिक महिन्यामध्ये या अधिक महिना संपायच्या आत आपल्या कुलदेवी आईची ओटी भरायची आहे. महिलांनो, घरच्या घरी जरी भरली तुम्ही चालेल. तुम्ही मूळ स्थानी जाणार असाल तुमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला, तर छान असं सहकुटुंब सहपरिवार जाऊन देवी आईचा दर्शन घ्यायचं आहे. मानपान करा, गोडाचा म्हणजे पुरणाचा नैवेद्य दाखवा तिला. काही घरांमध्ये अधिक महिन्यामध्ये दर्शन घेतलं जात नाही, काही घरांमध्ये घेतलं जातं. तुमच्या परंपरेनुसार तुम्ही जर जात असाल देवी आईच्या दर्शनाला, तर तिथं तुम्ही मूळ स्थानी जाऊन देवी आईची ओटी वगैरे भरा, मानपान करा, तिचा छान असं दर्शन घ्या. आता नाहीच जमलं सगळ्यांना, मग घरच्या घरी जरी आपल्या कुलदेवी आईची ओटी भरली ना तुम्ही तरीही चालेल. तर आपल्या कुलदेवी आईची ओटी तुम्ही खणा नारळाची भरू शकता किंवा साडी चोळीची भरली तरीही चालेल. बघा, तुम्ही 15 तारखेला अधिक महिना संपणार आहे
तर 9 तारखेपर्यंत तुम्ही 9 तारखेपर्यंत किंवा 12 तारखेपर्यंत तुम्ही 9 तारखेला मंगळवार आलेला आहे, शेवटचा अधिक महिन्यातील मंगळवार 9 तारखेला 9 जून 2026 आणि 12 जून 2026ला शेवटचा शुक्रवार आलेला आहे. या दिवसापर्यंत तुम्ही तुमच्या कुलदेवी आईची ओटी घरच्या घरी भरू शकता. तर छान असा जरीच्या काठाचा पीस आणा, ब्लाऊज पीस किंवा साडीची भरत असाल छान अशी सोनेरी बॉर्डर असेल, छान अशी जरीची साडी आणा, तुम्हाला जेवढी परवडेल तेवढी. ताटात ती साडी ठेवायची आहे, त्यावर सर्व 6 शृंगाराच्या वस्तू, तुम्ही जेवढ्या वस्तू ठेवत असाल देवी आईला ओटी भरताना त्या सर्व ठेवायचं आहे. चांगला पाणीदार नारळ घ्यायचा आहे, नारळ ठेवा. 5 मूठ गहू किंवा तांदूळ ते ठेवायचे आहे. गोड पानाचा विडा ठेवा, वेणी किंवा तुम्ही गजरा वगैरे आणलेलं असेल, फुलं आणलेलं असेल, छान ओटी तयार करून घ्यायची आहे. देवी आईच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करा. ओटीच्या सर्व साहित्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ओटीमध्ये ती पुडी मिळते आपल्याला पूजेच्या साहित्यामध्ये, त्यात हळकुंड असतं, बदाम, खारीक, ती पुडीसुद्धा घ्यायची आहे. किंवा तुमच्याकडं सुट्ट असेल, हळकुंड, बदाम, खारीक, बांगड्या वगैरे या सर्व वस्तू 7 शृंगारामध्ये देवी आईच्या चरणी ठेवायच्या आहे. त्या ताटात ठेवा. सर्व साहित्याला हळदी कुंकू लावा. बांगड्या, देवी आईची ओटी भरताना स्वतःच्या हातातसुद्धा हिरव्या बांगड्या भरा आणि ओटीतसुद्धा डझनभर बांगड्या ठेवा किंवा अर्धा डझन ठेवा, पण बांगड्या जरूर ठेवायच्या आहे. आणि हिरव्या रंगाला तर खूप महत्त्व आहे. देवी आईच्या ओटीत हिरव्या बांगड्या, हिरवा चांगला पानाचा विडा या वस्तू जरूर ठेवा. छान असं ओटीचं ताट हृदयाजवळ घ्यायचं आहे. तुमच्या मनातील इच्छा बोला आणि देवी आईच्या चरणी 5 वेळा टेकवून तुम्ही ती ओटी अर्पण करायचं आहे. आता तुमच्या घराजवळ जर देवी आईचं मंदिर असेल तर ते ओटीचं सर्व साहित्य तुम्ही देवी आईच्या मंदिरात दुसऱ्या दिवशी जरी अर्पण करून आलात चालेल. आता नाहीच तुमच्या घराजवळ ओटीचं साहित्य देण्यासाठी मंदिर, मग तुम्ही ते साहित्य स्वतः जरी वापरलं ना महिलांनो चालेल. ज्या वस्तू असतील, वेणी वगैरे, गजरा तुम्ही डोक्यात माळू शकता, खण असेल तुम्ही शिवू शकतात, ब्लाऊज वगैरे, साडी तुम्ही नेसू शकता, पानाचा विडा प्रसाद स्वरूप खा. आणि जे ओटीचं नारळ असेल ना ते एखाद्या देवी मंदिरात चढवण्या किंवा तुम्ही ते फोडून खाऊ शकतात, कारण आपण देवी आईची ओटी भरलेली आहे. ते ओटीचं प्रसाद स्वरूप तुम्ही सर्व साहित्य स्वतःसुद्धा वापरू शकता. अशाच पद्धतीने अधिक महिन्यामध्ये तुमच्या आईची सुद्धा ओटी भरायची आहे. आईच्या तुम्ही घरी गेलात, तुमचा मानपान होत आहे, तिथं तुम्हाला वाणाला बोलवलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा आईला घरी बोलवा, तिला जेवण खावण करा, तिचा मान सन्मान करा, तिची खणा नारळाची, साडी चोळीची, तिची ओटी भरा आणि त्या ओटीमध्ये सुद्धा आईला सुद्धा एक गोड पानाचा विडा द्या. बांगड्या, हिरव्या बांगड्या डझन 2 डझन जेवढ्या तुमची मम्मी घालत असेल आई तेवढ्या बांगड्यासुद्धा, हिरव्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे अधिक महिन्यामध्ये. तुम्ही स्वतःसुद्धा बांगड्या भरा आईकडून आणि तुम्ही आईला सुद्धा बांगड्या भरा. आता तुमची सासू असेल, सासूला सुद्धा तुम्ही अधिक महिन्यामध्ये बांगड्या भरू शकता. असं नाही की आईला करतोय मग सासूला नाही, तर आपली आईच असते ती, तर तिला सुद्धा गोड पानाचा विडा द्या. तिला खणा नारळाची ओटी नाही भरू शकत तुम्ही एकाच घरातल्या आहे म्हणून, पण एक साडी तर तुम्ही तिला आनंदाने काहीतरी भेटवस्तू म्हणून दोन्ही आईंना तुम्ही आईची ओटी भरा, तुमच्या जन्मदेती आईची. आणि आपली आई असेल सासू आई, तिला एक छान भेट म्हणून तुम्ही साडी जरी दिली ना तरीही चालेल. तिला छान अशा हिरव्या बांगड्या भरा, तिला सुद्धा गोड पानाचा विडा द्या. बघा दोन्ही घरात इतका आनंद निर्माण होतो ना की कशालाच कमी राहत नाही. अखंड लक्ष्मी नांदते. अशा प्रेमाने जर आपण अधिक महिन्यामध्ये सर्वांचा मान सन्मान केला ना तर त्या घरांमध्ये, दोन्ही घरांमध्ये इतका आनंद येतो, इतका आनंद निर्माण होतो की साक्षात लक्ष्मीनारायण भरभरून आशीर्वाद देतात. आणि अशा आनंदी घरांमध्येच माता लक्ष्मी प्रसन्न राहते. म्हणून दोन्ही घरांचा मानपान महिलांनो तुम्ही करू शकता अशा पद्धतीने. आणि आपल्या कुलदेवी आईची ओटी तर आवर्जून भरा. मी सांगितलं महिना संपण्याच्या आत जरूर भरा. आणि रोज झालं तर देवी आईला कुंकुमार्चन जरूर करा.
संध्याकाळी नित्य नियम बनवून घ्या. तुम्ही सकाळी पण करू शकता ही सेवा. नाही जमलं माझ्या महिलांना, संध्याकाळी करा. दिवा अगरबत्ती लावून घ्या, आसन घेऊन बसा. ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः, ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः या मंत्रांचा जप करत करत देवी आईला 11 वेळा, 21 वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा जरूर कुंकुमार्चन करा आणि अधिक महिन्यातलं कुंकुमार्चन केलेलं कुंकू एका डबीत साठवून ठेवा. बघा, असा महिना पुढील 33 महिने तरी आता पुन्हा येणार नाही आणि खूप सुंदर महिना असतो. जेवढी सेवा होईल ना तेवढी आवर्जून करा. देवी आईला दर मंगळवारी जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं, रोज नाही जमलं तुम्हाला, मंगळवारी करा, शुक्रवारी करा, पण आवर्जून करा. आणि अधिक महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी 16 वेळा किंवा 8 वेळा किंवा जेवढ्या वेळा होईल महिलांनो, नाहीच जमलं किमान 1 वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ आवर्जून बोलायचा आहे तुम्हाला. सुंदर, इतके सुंदर अनुभव येतील तुम्हाला. कितीही पैशांच्या अडचणी असू द्या, माता लक्ष्मी आहे, कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुमची मदत करून जाईल आणि पैशांचे मार्ग तुम्हाला मोकळे करतील. चांगल्या याच्याने म्हणजे चांगल्या कामाने, कष्टाला तुम्हाला इतकं फळ मिळेल. चांगल्या मार्गाने तुमच्या घरात पैसा येऊ लागेल. तुम्ही काही कष्ट घेत आहात, तुमचे पती मुलं कष्ट घेतात, काही वेळा खरंच खूप अडचणी येतात, पैसा येतो आणि निघून जातो, कुणाचं आरोग्य नीट राहत नाही किंवा काही ना काही आले पैसे की निघून जातात, बरकत राहत नाही. मग अशा वेळी कष्टाला जर फळ मिळत नसेल ना, तर अधिक महिन्यात देवी आईची महालक्ष्मी अष्टकाची सेवा आवर्जून करा. आणि जिथं लक्ष्मी मातेची सेवा होते तिथं नारायणांची सेवेशिवाय ही सेवा अपुरी आहे, अधुरी आहे. म्हणून रोज 1 वेळा तरी विष्णू सहस्त्र नामावली ऐकलं तुम्ही यूट्यूबवर तरी चालेल, जर असं मोठ्या स्वरात लावा. लक्ष्मीनारायणांची, आपल्या माऊलीची, आपल्या देवांची सेवा आपल्या वास्तूला सुद्धा ऐकू द्या. वास्तू नेहमी प्रसन्न राहील आणि अशा प्रसन्न वास्तू जिथं नारायणांची सेवा होते ना, तिथं माता लक्ष्मी आपला उंबरठा सोडून कधीच कुठं जात नाही. व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकता तुम्ही, 3 दिवसाची सेवा करू शकता किंवा महिनाभर जेवढ्या वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र पठण करता येईल ना तेवढ्या वेळा जरूर करा. सकाळी करा, संध्याकाळी करा, कुणी तर रात्री 12 वाजता सुद्धा सेवा करतात. जसं जमेल तशी सेवा करा, पण हृदयापासून करा. वाचायचं म्हणून वाचायचं नाही, आपल्याला हृदयापासून, मनापासून एकन एक शब्द आपल्या मनाला ऐकू गेला पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे. श्री सूक्तम पठण करता आलं तर जरूर पठण करा, जेवढी सेवा होईल तेवढी करा. श्री स्वामी चरित्र सारामृताचं 1 जरी पारायण झालं ना, तुम्हाला जास्त करायचे तुम्ही करू शकता, पण किमान अधिक महिन्यात 1 तरी पारायण जरूर आपल्या घरात छान करा. तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर तुम्ही या अधिक महिन्यात जरूर करू शकतात. त्याचबरोबर अधिक महिनाभर महिलांनो संध्याकाळचा एक नियमच बनवून घ्या. 4 दिवस वगैरे असतील तर माझ्या दादांनी जरी दिवा अगरबत्ती केली चालेल, पण माझ्या सर्व महिलांनी संध्याकाळचं रुटीन बनवून घ्या. संध्याकाळी दार वगैरे बंद करून कुठंच जाऊ नका, जरासं नंतर जा किंवा आधीच जाऊन या, पण ऐन संध्याकाळी 6:30 ते 7:30 आपलं दार, मुख्य दार तरी उघडं ठेवा, खिडक्या उघडं ठेवा. मुख्य दाराशी दिवा, तुळशीजवळ दिवा, छान धूप, दीप, अगरबत्ती, सुवासिक आपलं घर इतकं प्रसन्न करून ठेवा की माता लक्ष्मी इतकी प्रसन्न झाली पाहिजे की दुःख दारिद्र्य नावाला सुद्धा काय 100 जन्म तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा फिरकलं नाही पाहिजे, असं आपलं घर करून ठेवायचं आहे. महिलांनो संध्याकाळी आपलं मुख्य दार उघडं ठेवा. मच्छर येऊ द्या, पण आपलं मुख्य दार जरूर उघडं ठेवा. दिवा अगरबत्ती करा. 2 लवंग रोज जाळता आला तुम्हाला उंबरठ्यावर जाळा किंवा तुमच्या देवघरासमोर माता लक्ष्मी समोर जरी जाळल्या, कापूर जाळा, 1-2 तुकडे कापूर. नाही जमलं रोज तर अधिक महिन्यातील मंगळवार किंवा शुक्रवार माता लक्ष्मी समोर कापूर जाळा आणि त्यावर 2 किंवा 5 लवंग आवर्जून जाळा. संपूर्ण घरात तो कापूर धूप फिरवा. आपल्या मुख्य उंबरठ्यावर सुद्धा मातीच्या पंतीत तुम्ही कापूर जाळू शकता.
अधिक महिना संपण्यापूर्वी एकदा का होईना गाईला ताजी चपाती तूप गूळ लावून जरूर खाऊ घाला. माझ्या दादांनी ही सेवा केली, चालेल. महिलांनी करा. मुलं शिक्षण घेत आहे, लग्नकार्यात अडीअडचणी येत आहे, सर्वांनी गाईला जरूर हा ताजा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. तुम्हाला जर जमलं तर एक पुरणाची पोळी तुम्ही विकत घ्या किंवा माझ्या महिलांनी घरात बनवलेली असेल पुरणाची पोळी. आंब्याचे दिवस चालू आहे, घरोघरी पुरणावरणाचा थाट तर असतो, चांगला बेत आपण बनवतो. पहिली पुरणाची पोळी गोमातेला जरूर खाऊ घाला. बघा, काही वेळा पितृदोषामुळे काही अडीअडचणी तुम्हाला येत असतील, मुलांना येत असतील, घरात काही ना काही म्हणजे कोणाचं आरोग्य नीट नसेल, लग्न कार्यात अडीअडचणी, संतान होण्यासाठी अडीअडचणी येत असतील, कामात अडीअडचणी येत असतील, तर ह्या अडीअडचणी पितृदोषामुळे सुद्धा येऊ शकतात. म्हणून गाईला अधिक महिन्यात गाईला नैवेद्य देणं खूप पुण्यकारक ठरत असतं. 33 जन्मांचं 33 कोटी देवी देवतांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या 7 पिढ्यांचा पितृदोष तर नक्कीच दूर होतो. म्हणून गाईला ताजी चपाती किंवा पुरणपोळी जरूर खाऊ घाला. सर्वांनी हा नैवेद्य गाईला खाऊ घाला. बघा, शोधा, महिना संपण्याच्या आत गोमाता दिसली तर आवर्जून खाऊ घाला. महिलांनो, गाय जर तुमच्या जवळ येत असेल घराजवळ आणि मारत वगैरे नसेल गाय, तर तिला हळदी कुंकू लावा, स्वतःच्या कपाळी लावा. तिच्या पोटाला हात लावता आलं तर तुमची इच्छा बोलून गोमातेच्या पोटाला हात लावा आणि ताजा नैवेद्य जरूर खाऊ घाला. ही तुमची सेवा गोमातेची कधीच खाली जाणार नाही. तुमच्या पिढ्यानपिढ्या तुम्हाला पुण्यफळ मिळत राहील. तुमच्या लेकरा बाळांना इतकं पुण्यफळ मिळेल की प्रत्येक कामात त्यांना, शिक्षण असो, नोकरी असो, व्यवसाय असो, कुठंही परदेशात शिकायला गेलेले असतील, नोकरीला गेलेले असेल, तुम्हाला चिंता असेल तर गोमातेची ही सेवा आवर्जून करा. कायम लेकरा बाळांचं रक्षण होईल आणि प्रत्येक कामात, शिक्षण, नोकरीत भरभरून प्रगती मिळेल अशी ही सेवा आहे. आवर्जून करा. त्याचबरोबर कुणाला दानधर्म करायचा असेल तर पिवळी केळी दान करा किंवा पिवळी मिठाई, चांगलं अन्न खायला घाला कोणाला तरी. पाण्याचं दान करता आलं तुम्हाला, कपडा, लत्ता, छत्री, चप्पल, तुम्ही असं सुद्धा तुम्हाला हवं ते दान करू शकता. कुणाला शिक्षणासाठी दान करायचं असेल तुम्हाला तर शिक्षणासाठी सुद्धा दान करू शकता.